एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये काल झालेला आहे तिकीट टू फिनाले टास्क आणि तन्वी कोलतेने जिंकलेली आहे तिकीट टू फिनाले टास्क. तर कालच्या एपिसोडमध्ये बरंच काय झालेलं आहे, तर पटापट आपण त्याच्यावरती चर्चा करूया. तर कालच्या एपिसोडची सुरुवातच असं झालेलं होती, जे कोर्ट टास्क झालेलं होतं. तर लास्ट राऊंडमध्ये लास्ट फेरीमध्ये अनुश्री आणि राखी होती. तर त्यांच्यामध्ये कोण रिजेक्ट आणि कोण ॲक्सेप्ट जे टास्क व्हायचं होतं, तर ओनली आय थिंक राकेश एकट्याने राखीला मत दिलेलं आहे ॲक्सेप्टला. बाकी सगळ्यांनी राखीला रिजेक्ट केलेलं आहे आणि अनुश्रीला उमेदवार बनवलेले होते तिकीट टू फिनाले टास्कमध्ये. तर ह्याच्यानंतर घरामध्ये तन्वी आणि दीपालीमध्ये एक भांडणं झालेलं होतं. त्याच्यामध्ये दीपाली यांनी एक सुरुवातली एपिसोडमध्ये सुरुवातचे आठवड्यामध्ये तन्वीने एखादी वेळेला म्हटली, असं दीपाली यांचं म्हणणं आहे की तिने म्हटली की आपण चला फुटेजसाठी आपण काय तर भांडणं करूया, असं तन्वीने म्हटलेलं आहे. हा गोष्ट दीपाली तन्वीला म्हणते आणि तन्वी म्हणते की मी आयुष्यात हा मी म्हटलेलाच नाही. अगर मी हे म्हटलेले आहे तर मला विनर बनू नका, मला विनर बनायचं नाही. अगर मी असं म्हटलेलं आहे तर मी म्हटलेलीच नाही, असं तन्वीची स्टेटमेंट होती. तर इथं दीपाली आणि तन्वीमध्ये थोडासा वाद झालेला आहे. त्याच्यावरती ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे कुठं तर वाद होतो तिथं जे जे लोक ऑपोजिटमध्ये असतात ते येतात आपल्या हातात सेकायला. तर इथं राखी आली, विशाल आला, अनुश्री आली. विशाल, अनुश्री, राखीला दीपालीने सांगितलं की हा ती असं म्हटलेली, आता ती डिनाय करते ती असं. तर ह्यांच्यामध्ये एक वाद झालेला आहे. मला काटा ग्रुप जे ऑलरेडी तुटलेला आहे कुठं तर ती ऑलरेडी तुटूनच आहे. आणि मी माझा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा मी म्हटलेली होती की काटामध्ये ना राकेश आणि दीपाली यांची एक ग्रुप आहे आणि त्यांनी तन्वीला थोडासा अलग केलेला आहे. कारण तन्वीनं विशालला एखादी 2-3 वेळेला ती म्हटली की ती फिनालेमध्ये बघती आहे, ती तो डिझर्व करता. हा कारण आहे जे दीपाली आणि राकेश एक टीममध्ये आहेत आणि तन्वीला त्यांनी बाजूला काढलेलं आहे. बट ओव्हरऑली आपण बघायला गेलो तर ते काटा आहे, बट ते ऑलरेडी तुटकं काटा आहे. तर असं झालेलं आहे. आणि रात्रच्याला राखी खूप तिच्या बत्त्या लावत होती. अनुश्री सोबत ती बोलत होती आणि राकेश येतो तिथं की आता बोलू नकोस, हा सकाळी बोलून सॉर्ट आउट करणार, बट तू बोलू नकोस, आता बंद कर, आता बंद कर. आणि ऑब्व्हियसली राखी जे आहे ती म्हणते मी बंद करणारच नाही. तर राकेश त्यांचं स्वतःचं हात देतात की माझ्यासाठी बंद कर. का वा राकेश, तुमच्यासाठी राखी का बंद करायचं असलं? तुमचं काय नातं आहे जे तुम्हाला राखीला असं म्हणतं की माझ्यासाठी बंद कर, माझ्यासाठी बंद कर. सो तर तिने ठीक आहे आता मी बंद करते असं झालं. बट तिकडं तन्वी रडली रेवासोबत, ती डिस्कस करत होती. तर दीपाली रडले, ते सकाळी सॉर्ट आउट करणार होते बट मध्यरात्रीमध्येच तन्वीने सॉर्ट आउट केलेलं आहे. ती गेली आणि ती पडली दीपालीवरती. तर दीपाली म्हटली तुम्हाला 10 टाइम्स सॉरी म्हण. तर तन्वीने सॉरी 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 असा केला. मग रेवा येते, रेवा पडते, मग राकेश येतो, तो पडला नाही, तो हक करून गेला. हो थँक गॉड. मला असं वाटलं जे सीन आपण बघितलेलं होतो ती त्यानं तन्वीवर बसलेलं, मग तो पाय ठेवून झोपलेला, हा सीन्स बघितल्यानंतर असं वाटलं की तो सुद्धा पाडेल का, बट नाही, हो सुधारला बाबू सुधारला. तर असं झालेलं आहे. तर त्यांनी सॉर्ट आउट केलेलं आहे. मग सकाळची सुरुवात झालेली आहे गाणे ना. बट मला बिग बॉस एवढं म्हणायचं की गाणं तुम्ही जे घालतात ते जरा अर्थाचं घाला, जे आम्हाला सुद्धा ऐकून असं मजा या नाचायचा मूड हो. बट फाईन, असं काही होत नाही. पिछलं 2-3 दिवसाने जे गाणे बिग बॉस लावत आहेत ते मला समजतच नाहीत की कोणच्या रिदमचे गाणे आहेत. बट विशालचे एक नेहमीचा डान्स जे आहे ते तो करत आहे. बट हां, मग ह्याच्यानंतर जे राडा सुरू झाला आहे ते राखीचं होतं. आणि राखीनं तिचं असं काय म्हणू, राखीचं जे पाठ काल झालेलं आहे त्याच्यावरती मला बोलायला सुद्धा इतकं मला खूपच वाईट वाटतोय की जे प्रकारनं राकेश आणि दीपाली यांच्याबद्दल जी बोलत होती, त्यांचं एक पर्सनल कमेंट्स ती मारत होती की एक लग्न झालेली बाई एक कुवारा लडकासोबत ही अफेअर ठेवती आहे. हे जे शब्द आहेत हे खूपच घाण होते, हे खूपच वाईट शब्द होते जे राखीनं स्टार्ट केलेलं आहे. ती काय रासलीला काय म्हणत होती,
ती हे असतेच बाया राहतात जे घरात तोडतात. दीपाली तर डिफेन्स काय, दीपाली तर भडकली. दीपाली म्हणत होती की तुझं असं काय घर जमलेलं होतं राकेश सोबत जे मी तोडलेले आणि मी कोण आहे तोडणारी. हा दीपाली यांचं होतं. तर राखीचं जे जीप जे खुलले ते मतलब मला माझ्याकडे शब्द येतच नाहीत. कारण मी तितकं खाली जाऊन मी रिव्ह्यू करत शकत नाही. कारण जितकं खाली राखी गेली दीपालीबद्दल ते खूपच वाईट होतं. आणि हा आधीसुद्धा कालचा एपिसोड आहे, त्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये सुद्धा तू कोण आहेस, तू आई आहेस, तू त्याची बायको आहेस, आता ती काय म्हटलं होती. आणि तिथंच दीपाली यांनी हा म्हटलेलं होतं की मी आईला मी मुंडी घालवली, तर तू परत एकदा बायकोकडे का गेलीस, तू बायको का म्हणतेस मला. इतर दीपाली आधी सुद्धा म्हटलेली होती. आणि राखीचे तू जी करत होती. आणि राकेश तिथं फक्त एवढंच म्हणत होतं, तू असं म्हणू का, हो आम्ही आहे गर्लफ्रेंड, ती गर्ल आणि मी फ्रेंड, आम्ही गर्लफ्रेंड. हा भाषा तिला समजणार नाही आणि हा भाषा तिच्या मेंदूमध्ये जाणारच नाही. आणि इथं फर्स्ट पर्सन होतं जे विशाल होते की ते दूर बैसून अनुश्रीसोबत बैसून बोलत होते. तर तो ऐकला आणि तो होता, ही काय वापरते, काय शब्द वापरते दीपालीबद्दल. मग तन्वीसुद्धा म्हटले की तू असं बोलू नको, तू लाईन क्रॉस करते. देन तन्वीकडेच ती राखी शिफ्ट झाले. चला आपलं कमॉन, आपण जे खोटं भांडणं तू फर्स्टमध्ये करत होते आपण भांडणं करूया. तर हा प्रकारचं राखीचं सुरू झालं. तिथून ते बाबापर्यंत गेलं की मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मग बाबा ती गेली, मला बाप नाही, मलाही बाप नाही, पण तू सिंपतीसाठी म्हणते. तर हा दीपाली राकेशकडून सुरू होऊन हा तन्वीकडे गेलं, हे बापावरती गेलं. बट राखीला कुठंही असं नव्हतं की ती चुकती आहे असं तिला कुठंही वाटत नव्हतं. घरातले सगळे लोक तिला म्हणत होते. अँड आय लव द वे हा विशाल टूक अ स्टँड दीपालीसाठी. हो की तन्वी म्हणून नये, जर बापाची गोष्ट निघाली होती त्याच्यावरती या दीपालीसाठी हो जे स्टँड विशालने घेतलेले आहेत ते खूप छान होतं. ही वॉज द फर्स्ट पर्सन टू टेक ए स्टँड. मतलब हा एक माणूस होता जे राखीच्या समोर उभा राहून तो म्हणत होता की तू चुकती आहेस. मी माझा आधीच्या व्हिडिओमध्येच मी म्हटलेलं होते की राखीला जेव्हा तुम्ही विकेंडच्या वारला रितेश सर जे प्रकारे तिला सांगायचं कोशिश करतात की तू तुफान आहेस, तू क्वीन आहेस, तू एंटरटेनमेंटची क्वीन आहेस, तू ऊर्जा आणतीस, ते आणतीस, हे आणतीस, हा म्हणून जेव्हा तुम्ही तिचं चूक सांगतात तिला ते दिमागात जातच नाही. आणि हाच झालेला आहे राखीसोबत. ती आता इतकं दीपालीबद्दल म्हणते, तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल ऑन अ नॅशनल टेलिव्हिजनवरती ती एखादी बायला एका माणसासोबत ती रिलेशनशिप म्हणते आहेस, ती घाण म्हणते आहे, ती छी म्हणते आहे, ती थू म्हणते आहे, रासलीला काय म्हणते आहे, हा सगळे प्रकार ती एक नॅशनल टी व्हीवरती एखादी बाईसाठी म्हणते. आणि ह्याच्यावरती मी नक्की म्हणते भावच्या धक्क्यावरती ह्याच्यावरती इतकं जे रेंजमध्ये राखी म्हटलेली आहे, जे रेंजमध्ये आपण बघताना आपल्याला वाईट म्हटलं तितकं थंडा भावचा धक्का राहणार आहे, हे मी लिहून देणार आहे. आणि अगर असं झालं नाही तर आय ॲक्सेप्ट की बाबा भावचा धक्का बदललेला आहे, मी हे ॲक्सेप्ट करते. बट असं होणार नाही मला असं वाटतंय. कारण जे इतकं वेळा राखीने बरंच काय केलेले, ती अंडे तोडली, ती बरंच काय बेडवर पाणी टाकलेली आहे, ती अंडे तोडलेली आहे, भाजी टाकलेली आहे, ती रेवाबद्दल काय काय बोललेली होती. पण तरीसुद्धा भावच्या धक्क्यावरती एकदाही याचं चर्चा झालेला नाही. बस इतकंच तिला म्हटलेलं आहे की तू ध्यान ठेव. ती केल्यानंतर जब चिडिया चुग गए खेत बाद में क्या करेंगे. जर तिला म्हणायचं जितकं ती सोडू शकते तिच्या तोंडातून घाण, ती पूर्ण सोडल्यानंतर त्याला काय समेटायचं आहे विकेंडचं वारला मला समजत नाही. आणि जे माणसाला तुम्ही काहीही स्टँडर्ड नाही ते माणसाला तुम्ही प्रत्येक सीझनमध्ये आणता आणि प्रत्येक सीझनमध्ये आणून TRPसाठी तुम्ही ठेवतात. बट TRPसाठी एखाद्या माणसाचं आयुष्य तुम्ही खराब करतात, हा कशाला बिग बॉसला समजत नाही मला नाही माहिती. कारण मला इथं अनेकही वाटतं की बिग बॉस जरी बिग बॉसला वाटलं असेल तर ते रोखलं असते की एखादी वेळेला बिग बॉस अनाऊन्स करलं असतं तर बेटर झालं असतं की राखी तुम्ही फक्त इकडचं बोला, तुम्ही बाहेरचं बोलू नका. हा म्हणू शकते बिग बॉस, बट त्यांनी म्हटलेलं नाही इथं. बट लेट्स होप बिग बॉस तर सोडा. भावच्या धक्क्यावरती याचं काय होणार. मला विशालचा हा खूप पटलेला आहे जो तो म्हणत आहे की हिचा हाच आहे, राखीचा हाच पॅटर्न आहे, ती माझी 10 वर्षाची मैत्रीण आहे. आय नो
बट ह्याच्यानंतर मी तिच्या हाताचं बनलेलं काही खाणार नाही आणि मी तुझ्यासोबत गुलूबी करणार नाही, जे हे लोक करतात. एक्झॅक्टली मी हेच वाक्य मी माझं वीकेंडच्या वारबद्दलही म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही एखादी माणूस तुम्हाला आवडत नाही, त्याच्यावरती आपण जे म्हणतोय त्याच्यावरती आपण टिप्पणी केल्या, त्याच्यासोबत आपण नॉर्मली कसं वागू शकतो नेक्स्ट फेजमध्येच. आणि हा काटा ग्रुप जे म्हणतात, राकेशचा तर मला इतकं राग येतो. राकेश तिला जाऊन सॉरी काय म्हणतो, नंतर तिच्यासोबत बसून बोलतो का, तिला हक करतो काय, तिला किस करतो काय, हा सगळं तो करतो. मतलब एक लाईमलाईट एन्जॉय करायचं बी एक स्टँडर्ड असतं. राकेश, तुम्ही फक्त लाईमलाईटसाठी जे राखीच्या मागे मागे राखीसोबत ती जे करते ते एन्जॉय करता. आणि कालच्या याच्यामध्ये सुद्धा जेव्हा दीपालीला ती इतकं काय बोलत होती, तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट केलं नाही. जेव्हा विशालने रिॲक्ट केला त्याच्यानंतर तुम्ही येऊन गप्पा बैस चुप्पा बैस हा म्हणत होतो. आणि त्याच्या आधी तुम्हाला हा कॅमेराला सांगायचं होतं की कसं विशाल, बघा विशाल जे माणूस स्वतः माझं डिवोर्सबद्दल बोललाय, तो आज म्हणतोय की कुणाचं पर्सनल बोलू नका. हा तुम्हाला म्हणायचं फर्स्ट गरजेचं होतं, त्याच्यानंतर तुम्हाला राखीला म्हणायचं होतं. तर इथंच समजायचं राकेशची काय स्टँडर्ड आपण म्हणू शकतो की त्याचं काय स्टँडर्ड आहे. माझी घरात राहायला राखी एक लेवलची घाण आहे, तर राखीच्या साथ धरून आपण एक गेममध्ये कंटिन्यू राहायला आपण कोणची स्टँडर्ड मेंटेन करते आहे. आणि मला त्यांची बहिणीला सुद्धा विचारायचं, जेव्हा विशाल आणि राकेशमध्ये जे वाद झालेलं होतं त्याच्यावरती त्यांनी एक प्रेस नोट काढलेला आहे. त्याच्यावरती बरेचसे सेलिब्रिटी, मला नावं नाही घ्यायचं आहे दादा, बरेचसे सेलिब्रिटी राकेशच्या सपोर्टमध्ये आलेले. आज जेव्हा दीपाली यांच्यावरती राखी इतकं बोलत आहे, तर दीपालीच्या सपोर्टमध्ये कोणी का आला नाही, मला हा विचारायचा आहे. एजबद्दल बोललेला चुकीचं आहे विशालचं म्हणून बरेच सेलिब्रिटी यांनी त्याच्यावरती टिप्पण्या केलेल्या आहे. ज्याच्यामध्ये जे फर्स्ट सीझनची विनर आहेत त्यांनी सुद्धा एजबद्दल विशालची एजबद्दल काढलेली आहे. तर इथं एखाद्या माणसाच्या पर्सनल लाईफबद्दल बोललं जात आहे, तर ह्याच्यावरती कोणी आतापर्यंत स्टँड घेतलेला नाही. तर हा कोणचं डबल स्टँडर्ड्सची सपोर्ट आहे राकेशबद्दल, मला हा विचारायचा आहे. तर विशाल जे म्हणत होतं की हे लोक तिच्यासोबत असं करतात, तर तिला असं वाटतं की हा मला छूट मिळाला, मी नंतर हे नॉर्मल होऊन जातात. हेच ती वीकेंडला सुद्धा अप्लाय करते आहे. तर दिस इज वॉट मी सांगत होती वीकेंडचं वारबद्दल, की असं वीकेंडचं वार भावचा धक्का गेला तर हा लोकांना राहणार नाही आठवणीत की ते चुकतात. आणि दिस इज वॉट एक्झॅक्टली विशाल म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मला खूप राग आलेला आहे ते होतं अनुश्रीचं, जे तिची जे एक्सप्रेशन्स होते आणि तिचं जे म्हणणं होतं. आणि हा सोड, मला ना तिचे शब्द चुकीचे असतात. राखीचे शब्द चुकीचे असतात, पण ती सगळ्यांचा पडदा काढते, पडदा फाश करते. म्हणजे इनडायरेक्टली और डायरेक्टलीच म्हणते मी, इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली अनुश्री हा म्हणते आहे की जे राखी बोलते आहे राकेश आणि दीपालीबद्दल ते खरं आहे. आता हाच अर्थ येणार तिचे जे म्हणते आहे, तिचे शब्द चुकीचे असतात, बट ती सगळ्यांची पर्दाफाश करते. म्हणजे ह्याचा मतलब असं कोणचं पडदा आहे त्याच्या मागे दीपाली आणि राकेश ती पर्दाफाश करते आहे, असं कोणच्या पडद्याच्या मागे काय झालेलं आहे मला हा माहीत व्हायचं आहे. कारण अनुश्री जी प्रकारे बोलते आहे आणि तिची जी एक्सप्रेशन्स होती ती मला सुद्धा वडील नाहीत, बट हे आपलं मेंदू आपल्या हातात असतो की आपण कसं घेतो. मलाही माझे वडील नाहीत, तर एफेक्ट व्हायचा नाही व्हायचा ते आपल्यावरती असतो. आणि तुला माहिती आहे ती तुझ्यासोबत बोलती जे एफेक्ट होतात ते मला ती बोलत नाही, कारण मी एफेक्टच करून घेत नाही. तुझी किती एफेक्ट होते हे बघितलेलंच आहे. जे प्रकारे तू एक लेटरसाठी तू रडलेली होती संस्कृतीसोबत, तुझा आई आला तेव्हा तुझ्या डोळ्यातून एक अश्रू नाही आला अनुश्री. आय वॉज सरप्राईज. मला असं वाटलं की ती एक लेटरसाठी खाली पाडून जे रडत होती, ज्याच्यावरती प्रोमोज बिग बॉसने बरंच काय काढलेले होते, बट जेव्हा तिच्या स्वतःची आहे तिच्या समोर आलेली होती ती एकदाही रडलेली नाही. सरप्राईज फॅक्टर होतं ते. तिचं ते रडू जे होतं ते संस्कृतीने लेटर सेव्ह झालेलं आहे ह्याच्यावरती होतं, मला असं वाटलं. तर तिची जी इमोशन्स आहेत ते तिची इमोशन्स, दुसऱ्यांची इमोशन्स तिला काही फरक पडत नाही. ती एक सिनेमा बघितल्यासारखं इकडे एकदा आयनेतून तिकडे एकदा आयनेतून, आणि तिची एक्सप्रेशन्समधून ती बोलत होती. मला अनुश्री तुझं हे मत ऐकून
तुझं हा मेंटॅलिटी ऐकून आय एम रिअली सॉरी टू से, मला कीव आलेली होती की जे प्रकारनं तू बोलत होती. जे विशाल म्हणतोय की सगळ्यांचंच अलग 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 आपल्याला मत असतात. जसं अनुश्री रिॲक्ट करते ते तुझे रिॲक्शन आहे, तन्वी जे प्रकारे रिॲक्ट ते तन्वीचे आहे. बट मला जेव्हा कोणी माझ्या आईबद्दल असं बोलला तर मी रागात काही करू शकतो, हा विशालचं मत होता. तर ऑब्व्हियसली सगळ्यांचे सगळे प्रकारचे हा असतात. बट अनुश्री, तुझी जी एक्सप्लेनेशन होती हा खूपच वाईट होता. तर हे प्रकारनं हा पुरा झालेला आहे. दीपाली आणि राकेशबद्दल राखी खूपच बोललेली आहे. अँड आय एक्सपेक्ट ॲटलिस्ट दिस टाईम की भावच्या धक्कावरती याच्यावरती एक भयंकर भावचा धक्का व्हायचा गरजेचं आहे. आणि तिला सॉरी विचारायला जातो राकेश की तिला सॉरी सांगायला हवे. सॉरी सांग राखी, सॉरी सांग. आणि ती म्हणते की मी का सॉरी सांगू, तू माझा नवरा आहेस, बॉयफ्रेंड आहे, का आहेस तुम्ही, कशाला सॉरी सांगू. वा भाई, विशाल इथं म्हणतोय की आपण किचडमध्ये धोंडे गाठले तर किचड आपल्यावर उडणार आहे, तर तिच्याकडून एक्सपेक्ट करू नका. बट आय रिअली एक्सपेक्ट की वीकेंडच्या वारमध्ये सॉरी तिला सांगायला गरजेचं आहे. दीपालीला, नॉट दीपालीला बल्कि त्यांचं पूर्ण परिवारला. कारण इथं जेव्हा मला दीपाली तितकं आवडत नाही गेममध्ये, बट कालच्या एपिसोडमध्ये जे प्रकारे दीपाली रडत होता की इतकं वर्षाची आमची लग्न आहे, हा इझी नाही मेंटेन करायला. प्रोफेशनली आणि पर्सनल लाईफ दोन्ही मेंटेन करायला खूप मेहनत आणि सॅक्रिफाईस लागतो. जवळ जाऊन आपलं एक लग्न टिकतो. तर येस, अग्रीड. कारण हा सोपं नसतो की एक इंडस्ट्रीमध्ये एक महिला राहून ती सक्सेसफुली रन करता आणि सायमल्टेनियसली ती स्वतःचं आयुष्य, पर्सनल लाईफसुद्धा ती मेंटेन करते. इट इज नॉट एट ऑल इझी. बट तिने ते केलेलं आहे. इथं फक्त दीपाली हर्ट नाही होतं, इथं त्यांचं परिवारसुद्धा हर्ट होतं आहे. कुठं ना कुठे ह्याचा असर जे आहे त्यांचं परिवारला सुद्धा होणार आहे. ती दीपालीबद्दलच नाही, ती तन्वीबद्दलही ती बोललेली आहे की तुला आयुष पसंत होतं. तर तन्वी म्हणते हो मला पसंत होतं आयुष, खतम झालं, आम्ही लग्नसुद्धा केलं. तर राखी म्हणते की नाही, तुला आवडत होतं बट त्यांनी तुला तोंड लावलेलं नाही. असलं शब्द वापरला जातोय घरात की त्यांनी तुला तोंड लावलेला नाही. तो तर सिरियसली मला ह्याच्यावरती खूपच जास्त मला बोलायचं सुद्धा नाही. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ताचा आत्ता तिला काढा घरामधून आणि परत एकदा TRPसाठी तिला घरात आणू नका. कारण जे माणसाची स्टँडर्ड नाही ते माणसाला तुम्ही प्रत्येक वारमध्ये मान सन्मान देऊन बसत ठूत आलात आणि आज ती एखादी माणसाचा अब्रू काढणाऱ्याला निघाली आहे. तर मला असं वाटतंय की त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे आहे. तो येस, हा झालेला होता हा एक भाग. मग त्याच्यानंतर सुरू झालेला होता तिकीट टू फिनाले टास्क. आणि तिकीट टू फिनाले टास्क कुणाला आवडलेला मला असं सांगा. पर्सनली मी सांगू तर तिकीट टू फिनाले टास्क मला असं वाटलं की खूपच नॉर्मल गेलेला आहे. फक्त एक टास्कमध्ये तीन उमेदवार होते, तर तिघांसोबत एक टास्क ठेवायचे होते. मग त्याच्यामधून 2 निवडायचं आणि त्या दोन्हीमध्ये एक टास्क ठेवायचं होतं. म्हणजे असं एक सोपा टास्क दिलेला आहे. मला असं वाटलं की इतना वैसा मी इतना ही तुम लोगों को यही ज़्यादा, असं प्रकारचं मला असं वाटलं. कारण खूपच 7 प्रश्न विचारले जाणार. मला 7 प्रश्न कठीणच होते. कारण ज्याला मेंदूमध्ये खूप चीजं आठवत असेल तर तो व्यक्ती लावू शकेल. कारण टायमर होतं की किती टायमात तुम्ही ते 7 प्रश्नांची तुम्ही करेक्ट आन्सर देणार आहेत. तर असं प्रकारे टास्क होता ज्याच्यामध्ये फर्स्ट राकेश बाप्पाट आले. बट फर्स्ट ऑफ ऑल मी राकेश यांच्यासाठी मी क्लॅप्स मारणार आहे. कारण राकेश बापट यांनी टास्क केलेला आहे आणि तेही पूर्ण केलेलं आहे. वा वा वा, बिग बॉसच्या आयुष्यात त्यांनी एक टास्क केलेला आहे आणि जे पूर्ण केलेलं आहे. ते 21 मिनिट आपण नंतर बघूया. बट आधी त्यांनी एक टास्क पूर्ण केला आहे, ह्याच्यातच मला खूप खुश झालेलं आहे. कारण मला सुद्धा खूप वाईट वाटायचं. मी माझ्या रिव्ह्यूमध्ये बरेचदा वेळेला म्हटले की जे माणसांनी एक टास्कसुद्धा केलेले नाही, तर मी आता आजपासून हा म्हणणार नाही. कारण तो एक टास्क पूर्ण केलेला आहे. ते लिंबूना मी पुढे गेलेले, त्याचे लिंबू त्यांना शोधायचं होतं, त्याच्यानंही पुढे गेलेलं आहे. तर त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांचं गुडघं दुखत होता ऑफकोर्स, बट इवन दो त्यांनी पूर्ण केलेला आहे टास्क. 21 मिनिट घेतलेला आहे. मग त्याच्यानंतर आली
आपली वागीन म्हणू शकतो तन्वी कोलते आली आणि तिने जे प्रकारनं टास्क खेळलेला आहे, आय लव्ड इट. तिने जे प्रकारे टास्क केलेला आहे 6 मिनिट 27 सेकंड्स 6 मिनिट्स 27 सेकंड्समध्ये तिनं पूर्ण केलेलं आहे. आणि आतमधून विशाल हे बघत होते आणि विशाल लेस दॅन 10 मिनिट्समध्ये, मग त्याच्यानंतर 7 मिनिटमध्ये, बट त्यांनी 7ने तिने 6 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. तर अप्रतिम मला आवडलेलं आहे तान्वीचा गेम. ती थोडासा मोरल डाऊन होत होतं तिच्या, की कारण पास्ट थोड्या टास्कमधून ती जिंकत नव्हती, बट जिंकली तर जिंकली बाबा, डायरेक्ट तिकीट टू फिनाले जिंकलेली आहे. तर खूप छान केलेली आहे तान्वी. तर मग त्याच्यानंतर आली अनुश्री. आय लाईक अनुश्री सुद्धा खूप टफ कॉम्पिटिशन होती, कारण 9 मिनिटात ती पूर्ण केलेली होती. बट खूप टफ कॉम्पिटिशन दिलेलं आहे, बट तान्वीच्या पुढे ती गेली नाही. खूप छान केलेली आहे तान्वी. मला तान्वी पर्सनल टास्कमध्ये मला बरंचदा आवडते आहे. द वे शी प्लेस. थोडेसे कमेंट्स मी वाचलेले आहेत ज्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे की पेपर लीक झालेला आहे तान्वीला. तर मला असं काही वाटत नाही, कारण ह्याच्यामध्ये की 2 कारण आहेत, की तान्वी खूप अप्रतिम ती मराठी वाचते. फर्स्टली जे टास्क तिला वाचायला दिलं जातो ती खूप छान वाचते. तर तिला प्रश्न वाचायमध्ये वेळच तिला गेलेला नाही. आणि तिचं जे अनालिसिस ती करत होती, जेव्हा ती त्याच्यामधून ते जालीमधून ती जात होती, तिची जी अनालिसिस होती ती अप्रतिम होती. ती अचूक आन्सर देत होती. तर फर्स्ट ऑफ ऑल तान्वी कंग्रॅच्युलेशन्स. आणि तू खूप छान केलेली आहेस. असं बघायला जे एनर्जी आले ते तान्वीकडून आलेली होती. तर खूप मज्जा आली टास्कबद्दल. बट मला असं वाटलं की अजून 1-2 लेवल्स असं काय ठेवले असतात तर अजून मज्जा आली असती. बट एनिवेज तान्वीने जिंकलेली आहे टास्क. तर आता जे उर्वरित सदस्य आहेत त्यांनी पुरे नॉमिनेट झालेले आहेत, एक तान्वीला सोडून आणि दुसरं रेवाला, की रेवा कॅप्टन आहे. तर ते मुले रेवा झालेली नाही नॉमिनेट, बाकी सगळे नॉमिनेट झालेले आहेत. तर बघूया की कोण पुढे जाणार आहेत, कोण मागे राहणार आहेत. बट आय एम रिअली विशिंग की हा आठवड्याला राखी जायला पाहिजे. तिची एक घमंड जे आहे की माझ्या बिग बॉसमध्ये हे चालणार नाही, तर तुझा बिग बॉस नाही, हा महाराष्ट्राचा बिग बॉस आहे, आमचा बिग बॉस आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला आता राखीला बाहेरची दरवाजा दाखवायची गरजेचं आहे. हा घरामध्ये सगळे डिझर्विंग वाटतात मला. आता मला राखी डिझर्विंग वाटत नाही, कारण तिची जे लेवल आहे ते खूपच खलता पाडलेलं गेलेलं आहे. तर मला असं वाटत नाही की तिला आता घरात राहायचं गरज आहे. ती हॅज टू गो आउट. सो हा प्रकारचा टास्क झालेला आहे. तर जे आनंद मला बिग बॉसचा हा टास्क बघताना झाला, तेवढाच आनंद मी रेवाच्या चेहऱ्यावरती बघितलेला आहे जेव्हा तन्वी करत होती. तर तिची जी रिॲक्शन, तिची जी खुशी होती ते नॅचरल वाटत होती. बट तितकं मला दीपाली यांचं वाटलेलं नाही. पेपर लीक झाला, हा झाला नाही, असं काय होत नाही पेपर लीक वगैरे. कारण जे प्रकारचं तन्वीचं स्पीड असतो टास्कमध्ये, जे प्रकारे तन्वीचं वाचणं असतो मराठी, तर ह्या दोन्ही तिला प्लेस होता ह्या टास्कमध्ये. तर हा दोन्ही प्लेस करता ती जिंकलेली आहे. काही तिचा पेपर लीक झालेला नाही. आणि काय म्हणतो आपण की आता वाघीण तर गेलेली आहे, आता वाघाची मला वेटिंग आहे. मला विशालला बघायचं आहे फिनालेमध्ये. तर लेट्स सी की आजचा एपिसोड खूप इमोशनलसुद्धा होणार आहे. आणि कारण विशाल, जसं प्रोमो आपण बघितलं आहे, विशाल फील होतोय की त्याला 12 आठवडं तो खेळलेला आहे, बट ॲट दी लास्ट मुमेंटमध्ये त्याला टिकेट टू फिनाले टास्कमधून बाहेर बाद केलेला आहे. तर तो फील होत आहे. बट लेट्स सी, होप फॉर दी बेस्ट की काहीतर चमत्कार होणार आणि विशालची जे टिकेट टू फिनालेची सजा आहे ते कट होणार असं आपण म्हणूया. तो लेट्स सी. आणि तुम्हाला अगर माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.